पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांताराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नरतनू इथले आपले 5 प्रवचनं झाली त्यावर। आता हे 6वा प्रवचनाचा भाग आहे। याच्या अगोदर नरतनूविषयी बरेच चर्चा झाली। मिळणं किती महाग आहे, आलभ्यपणाने हे मिळालेलं आहे, हे जसं सांगितलं तसंच मनुष्यदेह प्राप्त होण्याकरता पापपुण्याची समानता होणं याची एक सारणी पण आपल्याला सांगितली। जितकं पुण्य अधिक तितकं शुद्ध सत्वगुणाचे देवलोकाची शरीरं होतात आणि जितकं पाप अधिक तितके मलिन सत्वगुण प्रधान अशी तिर्यक योनीची शरीरं होतात आणि दोन्हीचं मिश्रण समान झालं की मनुष्य देह मिळतो। मग ही समानता कशी? समानतेत पाप पुण्याबद्दल काय विचार आहे? जसं पुण्य एकच आहे आणि पाप मात्र काय आहे, फुटकळ आहे, असं जेव्हा दाखवलं तेव्हा तिथं पाप कमी आणि पुण्याचा भोग जास्त हे पण पाहिलं। याच्या विरुद्ध पापाचं अधिकत्व म्हणजे पाप घन स्वरूपात आहे आणि पुण्य फुटकळ आहे, तर मग पापाचं म्हणजे दुःखाचाच भाग जास्त येतो। हा विषय पाहिल्यानंतर आता सध्या आपल्याला चालू झालेल्या विषयाच्या अगोदरचा विषय कोणता? तर इतर प्राणियामध्ये संगतीचा दोष नाही, पण मनुष्यजनामध्ये संगतीचा दोष आहे। त्यातली त्यात सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी हे 3 आहेत। पण ह्या 3आत एकदा का जवळपास आला तर कोण कोणाच्या दोषाला निर्माण होतो? आता जास्ती करून जे काही पापजन्य विचाराच्या असतात त्यांचाच पगडा जास्त आहे आणि जे चांगल्या विचाराच्या असतात त्यांचा परिणाम लवकर होत नाही, दुसऱ्याचा लवकर होतो। मग संगतीचा दोष दाखवला। आता त्याच्यात चालू विषयात नेमकी संगती कोणाची करावी असा विषय येणार आहे। सर्व स्वभावाचे जसे नरतनूतील जीव आहेत तसे शुद्ध सत्वगुणाचे संतही आहेत। ते आपल्या गुणाप्रमाणे वर्तन करीत आहेत। शुद्ध सत्वगुणाच्या बुद्धीतून उठण्याच्या स्फूर्ती म्हणजेच हरी नामस्मरण, कीर्तन, श्रवण, वेदाध्ययन, तीर्थयात्रा या प्रकारे परमभक्तीचा प्रसार करण्याचाच असतात। त्या ठिकाणी असा प्रसार करणारेच असतात। आता पाहायचं आहे काय तर संगती पाहिजे। मग त्याच्यामध्ये जे काही शुद्ध सत्वगुणाचे आहेत की जसं आपण देवलोकाची शरीरे ह्यातली सांगितली, पण शुद्ध सत्वगुणातसुद्धा मनुष्य शरीरात आलेले संत महात्मे आणि ते त्यांच्या गुणाप्रमाणे वर्तन करतात। मग त्याच्यामध्ये नित्य त्यांचं जर काही असेल तर हरिनामाचेच सगळं काही चाललेलं असतं। मग कीर्तन, श्रवण, प्रवचन किंवा वेदाध्ययन, तीर्थयात्रा असं तर कुठलीही गोष्ट परमभक्तीकडे त्यांना वळवायची असते। आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सहजासहजी चाललेल्या असतात। हे करायचं आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं असतं आणि त्यांच्याकडून ते सहजरित्या पूर्ण केलं जातं। किंबहुना हा त्यांचा स्वभावच असतो। त्यांच्या स्वभावाचा विशेष काही असेल तर ते हेच की सर्व मानवांनी आपल्या स्वभावाप्रमाणे संतावर सुखदुःख भोगाचा परिणाम उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो क्षमेच्या साह्याने गिळून टाकतील। आता 2 गोष्टी विरुद्ध झाल्या।
शुद्ध सत्वगुणाचे संत आहेत आणि त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचं काय आहे, जे काय असेल ते कार्यक्रम चालतो. दुसरे जे आहेत ते मलिन सत्वप्रधान आहेत, त्यांना हा कार्यक्रम नको असतो. म्हणून शक्यतो यांच्या ह्या कार्यक्रमात काही ना काहीतरी अडथळे आणायचे आणि सुखदुःख भोगाचाच परिणाम त्यांच्यावर कसा होईल हे पाहायचं. पण संत असे असतात की कोणी कितीही काही करा, त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. ते पाहतात की ह्याने हे आपल्याला जाणून बुजून केलेलं आहे, असेल ते असेल. आपण काय आहे प्रतिकार करायचा नाही, म्हणजे तो असं का केलं असं नाही म्हणायचं, पण सहन करून आपण आपलं काय आहे की जे काही त्याचा केलं आहे त्याचा कुठलाच प्रयत्न आपल्याला काही निर्माण केलं आहे त्यांनी आपल्या ठिकाणी त्याचा परिणाम झाला आहे असं दिसून येऊ द्यायचं नाही. त्यांच्यावर त्या संस्काराचा परिणाम होणार नाही, पण संताच्या वाणीने, नेत्रावलोकनाने, हस्तस्पर्शाने इतर मानवी जीवावर असा परिणाम होईल. आता त्याच्यात दाखवलं की असे जाणून बुजून त्रास द्यायला येतात, त्यांच्यावर लगे परिणाम होत नाही. पण जे त्रास देत नाहीत, संताकडे आले, सहज आले, कोणताही हेतू नाही, पण संताजवळ आल्यानंतर त्यांच्याकडून जे काही त्यांच्या वाणीतून बाहेर पडेल ते ऐकताना किंवा डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहताना किंवा त्यांचा स्पर्श जर झाला तर हे जे काही सहज कोणत्याही दुष्हेतूने आलेले नाहीत, पण चांगल्या हेतूने आले आहेत, पण आपल्याला ह्यांची संगतीच करायची असाही विचार त्यांच्याजवळ नाही. पण हे मात्र त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्याकडं पाहून आणि त्यांचं जे काही स्पर्श झाला तर मात्र परिणाम होतो. आणि मग हे जे काय असतील त्यांच्या ठिकाणी काय आहे की मानवाच्या मूळ प्रवृत्तीत बदल घडून येईल. मूलतः पापवृत्तीचे मानव संत संगतीने भगवत भजनाला लागतात. आता त्यांच्या ठिकाणी काय आहे, मूळचा काय स्वभाव असेल ते असेल, पण एकदा का संत संगतीत बसले की भगवंताचं भजन करणं हे त्यांनाही आवडू लागतं. अर्थात मागचा स्वभाव बदलतो आणि स्वभाव बदलला की पुण्यप्रवृत्तीचे मानव त्यांच्या ठिकाणी लगोलगच लागतील. आता हे मग धरसोड करतील काही दिवस, पण चिटकून यायला थोडाफार लागेल. पण जे पहिलेच काय पुण्यप्रवृत्तीचे आहेत, म्हणजे पुण्य आधिक्य आणि संत संगतीत आल्याबरोबर त्यांच्या ठिकाणी परिणाम होतो, ते लगेचच त्यांचे जे काय असेल ते स्पष्ट दिसायला लागतं. ज्यांच्या ठिकाणी नाही त्यांच्या ठिकाणची दुरुस्ती व्हायला वेळ लागेल, मग हळूहळू त्यांच्यात बदल होतो. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. आता माऊलींची ही ओवी आहे, त्यांनी इथं दाखवून दिले की संत महात्म्यांचं काय आहे. जसं भगवद्गीता सांगत होते की सततं कीर्तयन्तो माम, म्हणजे त्यांना सतत कीर्तन करत राहणं हा त्यांचा जसा स्वभाव आहे. मग त्या कीर्तनात काय होईल तर कीर्तनात नुसतं कीर्तनच आहे असं नाही, तर नटनाचे म्हणजे त्याप्रमाणे देहबोली करावी लागती, आवाजाचे चढ उतार करावे लागतात, काही थोडेफार त्यांना समजून येतील असे दृष्टांत द्यावे लागतात. ते सगळं करत असताना जो श्रोता आहे त्या श्रोत्याच्या ठिकाणी असणारं पापाचंच प्रायश्चित्त होतं. मग आता हे जे काय आहे की आपोआप झालं. मग प्रायश्चित्त घेण्याचा जो उद्योग असतो तो एक व्यवसायच आहे, म्हणजे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. आता कुठं जाऊन आम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल असं न होता त्यांच्या ठिकाणी काय इथं हे कीर्तन श्रवण झालं की आपोआप पाप कमी होतं आणि त्यांच्या ठिकाणी पुण्यप्रवृत्ती होती. जे नामचे नाही पापाचे ऐसे केले, आता त्यांच्याजवळ पाप राहणारच नाही, नावालासुद्धा राहणार नाही, अशी काय आहे त्यांची स्थिती तयार होते. असा हा संत संगतीचा इतर जीवावर परिणाम होतो. संत संगतीचा महिमा कितीही गाईला तरी तो अपुराच आहे. आता संताच्या संगतीचा परिणाम काय होतो हा विषय चालला आहे. त्याच्यात
ज्यांच्यावर परिणाम होतो ते कसे, तर पुण्य अधिक असेल त्यांच्यावर लवकर होतो, जरा कमी असेल त्यांच्यावर थोडा उशिरा, आणि जे पापाकडेच आहेत त्यांच्यावरही होतो पण त्याला व्हायला वेळ लागतो. पण किती जरी केलं तर संत संगतीचा जो महिमा आहे तो अधिकच आहे, आणि किती सांगायचं म्हणलं तरी तो सांगता येत नाही, कारण तो खूप आहे. या ठिकाणी या विषयात एवढेच दाखवून द्यावयाचे आहे की मानवी जीवाला जन्ममृत्यूतून दूर होण्यास कसा वाव आहे. आता हे सगळं झालं. नरतनु विषयाचा हेतू काय, तर मिळालं आहे आपल्याला नरतनु, नरदेह मिळाला आहे. या नरदेहातनं सुटायचं आहे म्हणजे जन्ममरणातनं सुटायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तो उपाय चालला आहे आता, आणि त्या उपायातून आपल्या ठिकाणी एकच दिसून आलं. सगळ्यात सोपं पहिलं काय असेल तर संताच्या संगतीला राहावं. संताचे अवतार, संताचे जीवनक्रम, संतांनी घेतलेले कष्ट हे उद्धारास कारणीभूत आहेत. आता संतांच्या ठिकाणी ते अवताराला आले म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतात. जसं दुसरी काय आहे कुठली गोष्ट इतर जनाला करताना त्याच्या ठिकाणी धरसड होते. त्याला काय आहे की करावंसं वाटतं आणि करावंसं वाटतही नाही, दोन्ही गोष्टी होतात. करावंसं वाटतं असा काही वेळ तर काहीच नको असा जास्त वेळ. पण संतांचं तसं नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांना दुसरा काही उद्योग नाही म्हणा किंवा दुसरी काही आवड नाही. मग त्यांचा जीवनक्रम बघायला गेला तरी त्यामध्ये सगळं काय आहे की उपयुक्तच असं दिसून येतं. आणि संतांनी घेतलेले इतर गोष्टी म्हणजे उद्धारासाठी घेतलेली कष्ट, अर्थात कीर्तन, प्रवचन किंवा दुसरं जे काय असेल भक्तिप्रधान, ह्या गोष्टी सहज होत नाहीत, त्यालासुद्धा कष्टच आहेत. आणि ते कष्टमय जीवन उद्धाराच्या कारणीला असल्यामुळं संत महात्मे तेच त्याचा अवलंब करतात. ईश्वराने आपल्या घोरातून वेद प्रसवला, पण त्याचा अर्थ प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही नीट समजेना. म्हणून ब्रह्मदेवाचीच कर्मजाड्यता अशी मती झाली. त्या वेदाचा अर्थ संतांनीच जाणला व उलगडून सांगितला. आता मुख्य हेतू भगवंताचा तोच होता की जीवाला रस्ता दाखवावा, त्याच्या उद्धाराचा रस्ता दाखवावा. मग आता कोणीतरी एका व्यक्तीने बोललं असतं तर त्या व्यक्ती म्हणलं की गुणदोष दोन्ही असतात, दोष काढले असते. म्हणून ईश्वराच्या मुखातून काढलं, पण झोपीत बडबडलं. म्हणजे झोपीच्या घोरातून आल्यामुळं मनुष्याला झोपीत काय असतं की कोणाच्या विरुद्ध, कोणाच्या संगतीचं, कोणाच्या चांगल्यापणाचंच बोलावं लागतं असं नाही, सहज बाहेर पडतं. तसं बोलणं झालं. पण जो वेद बाहेर पडला तो ब्रह्मदेवालासुद्धा कळेना. मग संत महात्म्यांनी मात्र त्या ठिकाणी काय केलं की वेद समजून सांगण्याचे प्रयत्न केले आणि आपल्या मातृभाषेतून सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला त्याचा उकल करता करता कर्मजाड्यता झाली, कारण एक तर सृष्टी निर्माण करणं त्यातच ते गुंतल्यामुळं वेदाचा अर्थ करायला बुद्धी अनुकूल राहिली नाही. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने व्हावा भार माथा. आता त्याच्यात संत महात्मे तुकोबारायचंच हे प्रमाण आहे. ते सांगतात की वेद जर काही असेल तर त्याचा काय अर्थ आहे आम्ही जाणतो, पण बाकीचे जे कोणी वेद पाठक म्हणा आणखीन कोणी काही ते अर्थ करत बसत नाहीत, पाठांतर करतात, म्हणजे त्यांना तो भारच आहे. वेदाचा गूढ अर्थ सोपपत्तिक व स्वभावयुक्त असा संतांनी सांगितला. आता संतांनी वेदाचा अर्थ केला म्हणजे त्यांना वाटतं तसा नाही, वेदाला धरूनच केला, उपपत्तीसह केला. आणि दुसरी गोष्ट काय की त्यांचा जो शुद्ध सत्वगुणाचा स्वभाव आहे त्याप्रमाणे केला. वेदात कुठं कर्माबद्दलचं सांगितलं आहे, कर्म कसे करा तसं करा, याचा अर्थ वेदाने तेच करा असं सांगितलं नाही,
तर त्यांच्या ठिकाणी काय आहे की वेद कसा उपयुक्त होईल हरिनामाला ते संतांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी स्वर्ग हेच मानवी ध्येय ठरविले. अशा प्रकारे आपापल्या बुद्धीनुसार वेदाचे अर्थ सांगितले गेले. आता जे संतांनी वेद समजून दिलेत त्याच्यापेक्षा आम्हाला समजतं म्हणून जे कोणी होते त्यांनी वेद वाचन केलं, त्यांनी वेद समजून घेतले आणि ते स्वर्गाच्या रस्त्याला लागले. कारण का त्याच्याबद्दलची माहिती वेदातही दिलेली आहे. मग आपल्या आपल्या बुद्धीनुसार ज्यांना जसा जसा अर्थ करता आला तसा तसा अर्थ करत मनुष्य त्या वेदाच्या वाटेने जाऊ लागला. व्यासासारख्या महान संतांनी वेदाचा सप्रमाण अर्थ ब्रह्मसूत्रातून स्पष्ट करून जीवनमुक्तीचा मार्ग दाखविला. आता यातून समजून येण्याकरता व्यासाने काय केलं, वेदाचे ब्रह्मसूत्र आणि ते काय सप्रमाण. ब्रह्मसूत्र म्हणजे अक्षरं थोडीच पण खूप त्याच्यामध्ये समजून दिलेलं आहे. अशा तऱ्हेनं समजून दिल्यामुळं आता जर काही असेल तर जीवनमुक्तीचा मार्ग त्याच्यातून सापडलेला आहे. त्याचाही अर्थ पुढील काही विद्वानांनी विद्वत्ता दर्शविण्याकरता निरनिराळा करून दाखविला. आता व्यासांचा हेतू वेगळा, पण त्याचा अर्थ करण्याकरता जे विद्वान पुढं आले ते ज्यांनी त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे केला. मग कोणाचा काय तर कोणाचा काय, सगळ्यांचा सारखा काय होईना, आपली आपली मतं तयार केली गेली. हा विद्वान आपल्या मताप्रमाणे सांगतो, तो विद्वान आपल्या मताप्रमाणे सांगतो. मग जे नुसते आहेत त्यांना वाटतं ह्यांचं खरं का ह्यांचं खरं, त्याच्यामुळं दुसऱ्याच्या अडचणी होऊन बसल्या व आपापले पंथ चालू केले. कोणी द्वैती, कोणी विशिष्टद्वैती, कोणी द्वैताद्वैती वगैरे वगैरे मते भिन्नपणे एकाच वेदावर निरनिराळे अर्थ लावून प्रचारात आणली. आता त्याच्यात काय झालं, काहींनी काय केलं तर परमात्मा आणि त्याची काय असणारी प्रकृती हे दोन वेगळे वेगळे मानले. म्हणजेच काहीला आपलं काय ब्रह्म आणि माया हे दोन मानले, ते आहेतच, आणि याच्यापासून झालेला जीव तो भक्त आहे असं मानणारे द्वैती निघाले. काही विशिष्ट द्वैती निघाले किंवा विशिष्ट अद्वैती निघाले. त्यांनी आपलं काय असेल ते विशेषण अंगाशी घेऊन केलं. अशा तऱ्हेनं द्वैत काय अद्वैत काय हे सगळी भिन्न भिन्न पंथ तयार झाले आणि भिन्न भिन्न पंथाप्रमाणे आपला आपला अर्थ लावून त्याचा प्रचार करू लागले. त्यांना आचार्य व्हायचे होते. व्यासाचाच अर्थ लिहून काढला असता तर आचार्यच ठरत नव्हते. मग आता ह्यांनी वेदाचा अर्थ व्यासाने तर केलताच ना, मग ह्याने का वेगळा करायचा, मग व्यासाचंच घेतलं असतं तर व्यासाचंच बोलले असते. पण ह्यांना आचार्य व्हायचं होतं. आपण हुशार आहोत किंवा आपण ह्या पंथाचे चालक आहोत हे सांगण्याकरता त्यांनी त्याचा अर्थ वेगळा केला आणि आचार्यपद भूषवायला सुरुवात केली. म्हणून पहिला तर अर्थ लिहिता येत नाही, नव्या अर्थ लिहून भिन्नार्थ दाखवावा तेव्हाच आचार्य पदवी मिळते. म्हणजे आचार्य कोणाला होता येतं की ज्यांनी शास्त्राचा अर्थ त्याचे काही सिद्धांत मांडून तो मांडलेला आहे, असे जे असतात ते आचार्य. मग पहिलाच जर मांडला असतं तर मग त्यांचा सिद्धांत तुम्ही घेतला, तुम्ही कसे आचार्य असं म्हटलं गेलं असतं. म्हणून वेगवेगळा अर्थ लावून आचार्य पदवी प्राप्त करून घेतली. पण अर्थ भिन्न भिन्न निघतात. विद्वानाच्या विद्वत्ता झाल्या, पण इतर जणांना पुन्हा हे खरे मानू का ते खरे मानू असे झाले. आता त्यांचे झाल्या विद्वत्ता, त्यांनी त्यातलं आचार्यपद मिळवलं, पण इतर जणांनी काय करावं ह्यांचं त्यांचं अनेक मत झाल्यामुळं नेमका रस्ता कोणता, यासाठी संतांनी पुन्हा अवतार घेऊन हे सगळे प्रकट केलं. आता त्याच्यासाठी निश्चित असा रस्ता कोणता धरायचा
ही जी काही आमचा गोंधळ उठला होता, तेव्हा संतांनी त्यासाठी त्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणानं मांडल्या. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले. आता ज्ञानोबरायाच्याबद्दल आरती करताना त्यांनी सांगितलं की माऊलींनी काय केलं तर प्रकट गुह्य बोले. आता त्यांचे जर असेल तर जे गुह्य होतं आत्तापर्यंत तेच प्रकट केलं, सगळ्याला कळावं असं केलं. त्याच्यामुळं जे जे काही गुह्य आहे ते गुह्य राहिलं नाही. पण हे कोणी केलं तर संत महात्म्यांनी केलं, म्हणजे ज्ञानोबरायाने केलं. आता त्यांनी केलं, त्यांचं हितच चुकलं आहे म्हणून आम्ही दुरुस्त करतो असं म्हणणारं कोणी आलंच नाही. कारण त्यांनी जी संगती लावली ती यथार्थपणानं लावली. मुमुक्षुजनाच्या मनातील संशयवृत्ती व इष्टफल प्राप्तीसाठी संतांनी अहोरात्र झटून इतके लिखाण, इतके अनंत प्रश्न सोडविले की यापेक्षा अन्य शंका पुढील पिढ्यात राहूच नाहीत. आता त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही आपल्याला हे का ते असे संशय राहत होते, त्या संशयवृत्तीला दूर करण्याकरता संत महात्म्यानं रात्रंदिवस झटले आणि या सगळ्याचे अर्थ लावले. आणि त्यात आता जर काही असेल त्यांचं ऐकलं तर अन्य शंका कोणाला उठणार नाही, शिवाय पुढच्या पिढीला हे सहज सोपं होईल अशा तऱ्हेच्या मांडण्या केल्या. असा हा संतांनी जगतोद्धारासाठी प्रयत्न केला आणि पसारा मांडला. आता हे सगळं काय केलं तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे याच्यासाठी हा सगळा पसारा मांडला आहे. त्या पसाऱ्याच्या कक्षेत आलेला जीव म्हणजेच मानवी जीवनमुक्तीच्या रस्त्याला लागेलच लागेल. आता ज्यांना हे लक्षात आलं, ज्यांची उद्धाराची वेळ आली, त्यांना मात्र हे ऐकल्याबरोबर तिकडं त्यांचं बुद्धी वळाली आणि ते करावं असा असणारा जीव आपल्या उद्धाराच्या रस्त्याला लागला. यातूनही खंड पडण्याची वेळ आलीच तर धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता इतकं सगळं केलं आहे संतांनी, पण तरीही पापाधिक्यच होत चाललं. संतांचं ऐकायचं नाही, संतांनाच उलटं काहीतरी बोलायचं किंवा काही करायचं. असं झाल्यावर मात्र हा धर्म आता पुन्हा काय झाला, त्याला ग्लानी आली. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय आहे की जे होतं ते निस्तेजपणा येऊ लागला. जसं आरशावर धूळ साचली म्हणजे आरशात नीट दिसत नाही. मग धर्मसंस्थापनार्थ म्हणून तेच परत संस्थापन करण्याकरता याच परमात्म्यानं जे काय असेल ते काही युगानंतर पुन्हा अवतार धारण केले. भगवंत अवतार होऊन मानवाला जीवनमुक्तीच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न चालूच राहतो. म्हणजे संत तर प्रयत्न करतातच, पण संताच्या प्रयत्नापेक्षा अधिक मार्गाकडे निघणारे आले तर मग देवाला अवतार घ्यावा लागतो आणि मग ह्यातले जे काय असेल त्यांना वेगवेगळी शिक्षा द्यावी लागते. अशा प्रकारे नरजन्मातील जीवासाठी संत भगवंताचे सत्र चालूच आहे. तेव्हा आता हे काही थांबणारं नाही. संत एकदाच कधीतरी अवतार आले असं नाही, सतत संतही येत राहणार आहेत आणि प्रसंगी भगवंतही अवतार घेणारच आहेत. नरतनू प्राप्त होणे अत्यंत अवघड आहे, हे पुन्हा आपल्याला समजते काय? त्याचा अवघडपणा संतांनी दाखवून दिला. आता मनुष्यदेह आपल्याला मिळाला आहे, पण आपण आलेल्या मनुष्यदेहाला फार अवघड असतं असं आपलं कधीच लक्षात येत नाही. संत सांगतात की तुम्हाला मिळालेला देह सहज नाही. ही गोष्ट मानवापुढे त्यांनी मांडली नसती तर प्रत्येक मनुष्य आहे त्या अहमपणात गुंग राहिला असता. आता हे संतांनी जर आपल्यापुढं मांडलं नसतं तर आपण आपल्याच अहंकारात राहिलो असतो. मनुष्यदेह म्हणजे आपल्याला द्यायलाच पाहिजे होता देवाने असं समजून आपण त्यात राहिलो होतो. पुण्यपापाच्या समानतेने नरदेह मिळतो हे संतांनाच समजले, हे मानवी जीवांना का समजू नये? आता जे संतांना समजले
तसं मनुष्य देहाला अजून समजलं नाही की आपल्याला मनुष्य देह मिळायला खूप 8 तासांनी मिळालेला आहे असं त्यांना वाटलेलं नाही. जीव पाप पुण्य वलयात सापडलेला आहे. संकटात सापडलेल्या बुद्धीला काही सुचेनासे होते व त्याला रस्ताही दिसत नाही. आता नेहमीच काय असतं, पाप पुण्याचं वलय आपल्या भोवती आहे, त्यामुळं त्या प्रकारची कर्म करायची आणि पुन्हा गुंत्यातच पडायचं. असं जे मनुष्याचं चाललेलं आहे, त्या संकटात सापडलेल्या बुद्धीला स्वतःहून काही सुचत नाही. कारण ती बुद्धी जितकी गुरपटत जाईल तितकी ती मलिनच होते. म्हणून त्यांना यातला रस्ता दाखवण्याकरता संतांचीच गरज असते. अगोदर भोवऱ्याजवळ गेलेल्या माणसाला पुढे भोवरा आहे किंवा जलचर येत आहे हे दिसत नाही. अगदी जवळ येऊन घेरल्यावर कळते, पण तेव्हा कळून काही उपयोग नाही. आता नदीच्या किनारी असणाऱ्या लोकांच्याबद्दल माहिती आहे ही, की नदीत भोवरे असतात, पण जो तिथं जातो त्याला लवकर कळत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये जलचरच फिरत आला असं वाटतं आणि भोवऱ्यात अडकल्यावर मात्र त्यातनं निघणं कठीण जातं. पण काठावर असलेल्या माणसाला चटकन दिसून सांगता येते. मात्र जो अडकलाय, पण ते काठावर होते त्यांना कळते की अडकलाय, किंवा जवळ जाताना अरे भोवरा आहे नको जाऊ असं सांगता येतं. त्याप्रमाणे संत हे पाप पुण्य विरहित शुद्ध सत्वगुणात किंबहुना निर्गुणात असल्याने गुणवानाचा धोका त्यांना समजला व जगाला निश्चितपणे सांगता आले. आता जे उदाहरण आपण पाहिलं की नदीत असलेल्या माणसाला भोवरा कळत नाही, पण काठावरच्या माणसाला कळतो, तसं संत काठावर आहेत. हे सगळे आपण भोवऱ्यातले आहेत किंवा भोवऱ्याजवळचे आहेत, त्यामुळं तेच आपल्याला सावध करू शकतात आणि हा धोका आहे, ह्या धोक्याची ते आठवण करून देतात. अंतःकरण उपाधीत सापडलेला जीव व संत अंतःकरण उपाधीचे स्वरूप राहून तटस्थ पाहणारे असल्याने त्यांना त्यातील घडामोडी पाहता आल्या. आता 2 गोष्टी झाल्या, अंतःकरणाच्या ताब्यात सापडलेले आणि अंतःकरणाला साक्षी म्हणून वागवणारे असे 2 झाले. अंतःकरणातले सापडलेले जीव आणि अंतःकरणाच्या सगळ्या गोष्टी पाहणारे संत महात्मे असतात. नरजन्म अवघड असो किंवा सवघड असो मिळाला तर खरा, पण त्याचा उपयोग भक्तिमार्गाकडे केला तर मिळाल्याचे सार्थक. पापपुण्याच्या समानपणा नरजन्माचा जनक आहे. म्हणजे हा माध्यम सत्वाकडे जसा जाऊ शकतो तसा तमाकडे जाऊ शकतो. आता त्याच्यात काय केलं की आपल्याला एकतर मिळाला आहे, आता तो भक्तिमार्गाकडे वळवायचा आहे. पण पापपुण्याचे समानता हा नरदेहाचा मुख्य सूत्र आहे आणि त्याचं ते मध्यम आहे किंवा मध्यस्थ आहे. तुम्हाला इकडून सत्वगुणाकडे वळता येतं, पण तमगुणसुद्धा तसाच शक्तिमान आहे, तोही आपल्याकडं ओढून घेऊ शकतो. आणि प्रयत्न केला तर कोणत्याच बाजूला न पडता निराळाच राहू शकतो. आता सत्वगुणाकडे नाही आणि तमगुणाकडे नाही असाही राहू शकतो. म्हणजे जे निराळे राहणे प्रयत्न साध्य आहे. सत्व अति दूरदृष्टी आहे तर तम अति मंद दृष्टी आहे. आता ह्याच्यातले 2 आहेत. सत्वगुणात अति दूरचं सगळं दिसतं आणि त्या दिसतं म्हणण्यापेक्षा समजून येतं, आणि जे काही मंद आहेत ते सगळे तमगुणी, त्यांच्या दृष्टीला फारसं कळत नाही. एकाच फार दूरचा विचार दिसतो व त्याप्रमाणे प्रयत्न केला जातो. तसेच प्रयत्नाला सहाय्यही पुष्कळ आहे. ही गर्भश्रीमंतीच परमार्थाला आड येते. आता जसं आपल्याला काय आहे, प्रयत्न केला तर मिळू शकतं, त्यात ज्यांच्याकडं श्रीमंती ती पण गर्भश्रीमंती म्हणजे सहज मिळालेले, त्यांना हे अवघड जातं.
स्वर्गस्थ देव सत्वस्थ आहेत, फार दूर विचार सुचतो व श्रीमंतीचे वैभवही भरपूर आहे, पण त्यात विषयभोगाची दृष्टी असल्याने परमार्थच केला जात नाही. आता सत्व असे असणारे पुण्यकारक देह म्हणजे देव, त्यांच्याकडं सगळे एकतर पुण्यामुळं सत्वगुणही आहे आणि दुसरी गोष्ट मुळात श्रीमंती, सगळे भोग सहज आहेत, त्याच्यामुळं ते विषयाधीन होतात पण परमार्थाकडं वळत नाहीत. देहबुद्धी निघण्याचे साधन त्यात होऊ शकत नाही. तमाची बुद्धी तर देहापुरताच विषयभोगाचा असल्याने परमार्थाचं नावही तेथे सापडणार नाही. आता दुसरं टोक तमगुणाचं, त्यांच्या बुद्धीत एक विषय भोगायचा आहे आणि भोगलं की संपलं असं असल्यामुळं त्यांच्याकडं हा परमार्थ हा विषयच नाही. फक्त नरजन्माचीच योग्यता परमार्थाला आहे. त्याच्याजवळ सारासार विचार करण्याची शक्ती आहे, सहाय्य करणारे संत आहेत व विवेकाचे वाङ्मय निर्माण करण्याची साधने म्हणजे भाषा, लेखन इत्यादी भरपूर आहे. मग आता ज्याला ह्या नरतनाचा परमार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आहे त्याला सगळे, त्याला सहाय्य करणारे संत आहेत, ग्रंथ आहेत आणि त्याच्यातून त्याचा सगळा योग येऊन तो या नरजन्मातून दूर होऊ शकतो. नरजन्म मिळणे अत्यंत अवघड आहे हे संतांनी दाखवून दिलेलेच आहे. नरजन्म मिळूनही तो पुरुषाला मिळणे, त्यातले त्यात वरिष्ठ जातीत मिळणे हे दुर्घट आहे. आता नुसतं नरदेह मिळाला नाही, तो पुरुषाचा मिळाला तर बरं आणि उच्च जातीत मिळाला तर अजून बरं. तसा मिळाला तरी भक्तियुक्तांत वातावरणात जन्म मिळणे अत्यंत कठीण आहे. आता उच्च मिळाला तरी त्या घरात भक्तीचं वातावरण असावं, म्हणजे अजून कठीण. ह्या सगळ्या गोष्टी सहज नाहीत पण त्या मिळाल्या तर बरं. तसा मिळून तो भक्तीत खर्ची घालणे फार कठीण आहे. आता मिळाला आहे खरा पण भक्तीची आवड निर्माण होऊन त्यांनी भक्ती करणंही गरजेचं आहे. अशा स्थितीत मिळालेला जन्म वाया न घालविता केवळ हरिभक्तीत घालून जन्ममरणविरहित होणे हेच नरजन्माचे मुख्य कर्तव्य आहे. तेव्हा मिळालेला देह भक्तीकडे वळवावा हेच या सगळ्या जन्ममरणविरहित होण्याचा एक मोठा उपाय आहे आणि त्याकरता आपल्याला नरजन्म मिळणं हे मुख्य कर्तव्य आहे. त्याचा क्षणोक्षणी आठव राहिला पाहिजे. मग आपल्याला ह्याचा आठव असणं हे गरजेचं आहे. अशा तऱ्हेनं आपल्याला हे नरोत्तनु हे प्रकरण आता संपलं. आता उद्यापासून आयुष्य हे प्रकरण चालू होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव.